अमरावती शहरात भूमाफियांचा वाढता हेतूस. जागा न दिल्यास थेट जीवाने मारण्याच्या धमक्या. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर ही कारवाई शून्य. सातुर्णा परिसरात घडलेली ही धक्कादायक घटना शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते आहे. अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात रामगोपाल व्यास यांच्या 15,000 स्क्वेअर फूट खुल्या जागेवर क्लासिक भूमाफिया पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. ही जागा बुलेट दुचाकी वाहनांच्या शोरूमला लागून आहे आणि त्या बाजूलाच एका नामांकित बिल्डरची ही मोठी खुली जागा आहे. त्या बिल्डरला त्याचा प्रोजेक्ट एका खासगी कंपनीकडे द्यायचा असल्याने त्यासाठी अतिरिक्त जागेची गरज भासू लागली. याच कारणावरून बिल्डरने व्यास कुटुंबाकडे जागेची मागणी केली. मात्र व्यास यांनी जागा देण्यास नकार दिल्यानंतर थेट जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप व्यास कुटुंबाकडून करण्यात आलाय. अमरावती शहरामध्ये सध्या भूमाफियांचा हैदोस वाढण्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. गोरगरिबांच्या जागा असेल, जे खाली जागा असेल, हे भूमाफिया आता हडपण्याचा प्रयत्न अमरावती शहरामध्ये करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा आपण बघितल्या. आज सुद्धा आम्ही असंच एक प्रकरण घेऊन आपल्या समोर आलो आहोत. आपण सध्या सातुर्णा परिसरामध्ये आलो आहोत. येथीलच राम गोपालजी व्यास यांची ही मालकीची जागा आहे, जे जवळपास 15,000 स्क्वेअर फुटाची ही जागा आहे आणि 48 फुटाचा या जागेचा फ्रंट आहे. मात्र यालाच लागून एक दुसऱ्या एका म्हणजे व्यक्तीची जागा आहे आणि हडपण्याकरिता म्हणजे त्यांना एक प्रायव्हेट त्यांचं मार्केट तयार करायचं आहे. त्यांना काहीशी जागा कमी पडत आहे, तर ही जागा त्यांना मिळावी याकरिता जोर जबरदस्ती केल्याचं सुद्धा यावेळी समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात यांनी 2 ते 3 वेळा आपल्या जागेच्या हद्दीत ज्या आहेत सिमेंटची भिंत उभारण्यात आली होती, मात्र ती भिंत सुद्धा तोडण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे. सकाळी 5 वाजताच्या दरम्यान संपूर्ण JCBच्या साहाय्याने त्यांची भिंत तोडण्यात आली आणि या सर्व प्रकार जे आहेत एकंदरीत CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. व्यास यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल केली, मात्र कुठल्याच प्रकारची कारवाई या प्रकरणावर झाली नाही. धमकीनंतर रामगोपाल व्यास यांनी गाडगेनगर आणि राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण तरीही संबंधित बिल्डरवर कुठलीच ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा विष्णू व्यास यांनी केलाय. याहूनही धक्कादायक म्हणजे बिल्डरने रात्रीच्या वेळी JCB आणून जागेच्या बॉर्डरला लागलेली सिमेंटची भिंत तोडून टाकली. तक्रार करूनही पोलिसांनी घटनास्थळी न येणे आणि कारवाई न होणे हा मोठा प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा आहे. व्यास कुटुंबाने आता थेट प्रश्न उपस्थित केलाय की अमरावतीत भूमाफियांची ताकद एवढी वाढली आहे का की पोलीस प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थ झालंय. या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मेरा नाम है विष्णु व्यास. क्या प्रकरण हुआ था यहाँ पे? इसमें कैसा है, मेरे बगल में मेरे बड़े भाई साहब है राम गोपाल जी व्यास और मेरा जो पुतनिया है आदर्श व्यास, इन दोनों के नाम पे जगह ली है 14R, जिसका क्षेत्रफल करीबन 15,070 फुट के आसपास आता है. तो ये ज़मीन हमने पिछले साल जनवरी में खरीदी करी है और खरीदी करने के पहले हमने जो मालिक थे जूने वाले उनसे हमने मोजनी करवा के ली है. और मालिक ने मोजनी करने के बाद में बाकायदा जो डिपार्टमेंट के जो नजूल के सर्वेयर आए थे उन्होंने जो पॉइंट बताया था वो पॉइंट के ऊपर हमने उस हिसाब से हमने कंपाउंड वॉल करी थी, हमने प्रीकास्ट की कंपाउंड वॉल. उसके बाद में हमने खरीद ली है और हमारा सब फेरफार हो गया है, सब ओके हमारा. उसके बाद में अभी 10 नवंबर को बाजू में रामगोपाल जी व्यास के बाजू में जो अड़वानी हरीश अड़वानी करके बहुत बड़े बिल्डर है, जिनका अड़वानी वाइन्स नाम की बहुत बड़ी फैक्ट्री है, और ये बंदे ने क्या किया, मेरे दुकान पे आया था. पंचवटी में मेरी दुकान है हजारीमल औषधि नाम की, वहाँ पे इसका लड़का साथ में राहुल भी आया था. इन लोगों ने आके मुझे कहा कि मुझे जूडियो और टाटा कंपनी के शोरूम डालना है, तो उसके लिए मुझे 100 फुट का फ्रंट चाहिए. और अभी मेरा फिलहाल में मेरा जो ये है फ्रंट वो है 76 फुट का, मुझे 24 फुट जगह और चाहिए. तो मुझे आपकी भाई की जगह चाहिए. मैंने बोला मेरे भाई साहब जगह नहीं बेचते, नहीं जगह हम उसके डबल पैसे देने को तैयार है आपको ज़मीन के. मैंने जब बेचने नहीं तो पैसे का सवाल ही नहीं है. तो उसने बोला आपके भाई को समझा दो, बोले नहीं तो बहुत इसका अंजाम बुरा होगा. तो मैंने कहा दुकान से भी निकल जाओ आप. तो दुकान से निकले नहीं, वहीं बैठे रहे, वो जबरदस्ती दुकान में बैठे रहे मेरे. और फिर जाते वक्त उन्होंने मेरे को बोला, मेरे को हरीश अड़वानी कहते हैं, जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो मैं टेढ़ी उंगली नहीं करता, मैं पूरा डब्बा पलटा देता. और लगता है मुझे तुम्हारा गेम बजाना पड़ेगा, यानी तुम्हारा मर्डर करवाना पड़ेगा, ये बोल के निकल गए.